Sanatnyo. Sanatnyo. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. पण आम्हाला बोलवण्याची काही गरज नाही, कारण की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला पाठवलेल्या आहेत. त्याच्या प्रतिलिपी आम्ही तुम्हाला दिलेल्याच आहेत. म्हणून तुम्ही आम्हाला कोल्हापूरला न बोलावता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विश्व वारकरी सेनेचे किमान 5 पदाधिकारी, ज्या वारकरी संघटनांनी आम्हाला जाहीर स्वरूपात पाठिंबा दिला त्याचे प्रमुख एक महाराज आणि वंचित बहुजननी पाठिंबा दिला म्हणून स्वतः श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना मुख्यमंत्री साहेबांनी आदराने आमंत्रित करावे आणि आम्हाला तिथं बोलावून समक्ष आमच्याशी चर्चा करून की भजन कीर्तन करण्याकरता आपली का बंदी आहे, का मनाई आहे, का त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत याचं कारण सांगावं, किंवा सरळ सरळ आम्हाला भजनाच्या करता तुम्ही आम्ही 50 ची मागणी केली, आम्हाला 40 तुम्ही परमिशन द्या. आमची काही जबरदस्ती नाही आहे. मंदिरं उघडण्यासाठी तुम्ही 100 नियम लावा. ज्याप्रमाणे मागच्या वर्षी विठ्ठल मंदिर समितीने नियोजन केलं होतं की आपण इंटरनेटद्वारे टायमिंग करून दर्शन घेऊ शकता, तशी पद्धत चालू करा. अर्ध्या तासाने एका भाविकाला दर्शन द्या. आणि आता पांडुरंगाची आमच्यावर कृपा झालेली आहे, डफळी वाजली, एसटी चालू झाली. आता काही आम्हाला एवढं काही टेन्शनचं काम राहिलं नाही. पंढरपूरला जाण्यासाठी सोपं काम झालं आमच्यासाठी. पंढरपूरला आता पूर्ण महाराष्ट्रातून वारकरी नाहीतरी आता आषाढी वारी होऊ शकली नाही आणि आषाढी वारीच्या वेळेस पेरणं असते म्हणून शेतकरी सर्वसामान्य माणूस सर्व जाऊ शकत नाही. पण आता शेतकऱ्याच्या मागं कोणतंही टेन्शन नाही. आता शेतकरी मुक्त झालेला आहे आणि म्हणून सरकारने या सर्व विषयाचा गांभीर्याने विचार करावा आणि त्वरित आम्हाला एकतर लेखी स्वरूपात आमची मागणी पूर्ण झाली असं लिहून पाठवावं, नाही तर चर्चेकरिता आम्हाला इथं बोलवावं. आमच्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणू नये आणि पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना त्रास देण्याचं हे कार्य सरकारने करू नये. रामकृष्ण. महाराज गुजराटे संस्थापक व ज्यावेळी वारकरी संप्रदायावर आघात येतो त्यावेळेस वंचित भारी बहुजन संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर त्यांनी माझ्या खांद्या लावून त्यांनी पाठ ठोकटावं, महाराज काय हरकत नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ज्यावेळेस उपोषण असो काय असो मोर्चा असो त्यांनी स्वतः म्हणून लक्ष घालून याच्यात सहभागी झाले. हेच नाही, जाती जाऊ कंपनी आली, सगळ्या महाराज लोक बाहेर पडले तरी सरकार जमत नव्हतं. बाळासाहेबांपर्यंत गेलो आम्ही. बाळासाहेबांकडे महाराज लोकांची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यावर स्वतः आरापाला फोन केला, मुख्यमंत्र्यांना फोन केला का आम्ही होतो नाही त्यात. ज्यावेळेस त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या अध्यक्ष हनुमंत उपले काका होते तर आम्ही खेड्यापाड्यानंतर सगळी जागृती केली आणि मोठ्या वेळेस मग लाखोची संख्येनं नागपूरला मोर्चा काढला आणि डाऊ कंपनी हाकून लावली. असे कित्येक वेळा बाळासाहेबांना आम्हाला सहकार्य केलं. म्हणून त्यांना वारकरी हे त्यांच्या स्वप्नातच आहे. परंतु ज्यानं कोणीही वारकऱ्यांना लक्षात ठेवावं, बाळासाहेब कशी आहेत, काय आहेत, कोणासाठी धावतात, काय असं ते वंचित म्हटलं आहे. वंचितासाठी परिसर वारकरी ह्या वंचितच आहे. सगळ्या बाजूने वंचित असल्यामुळं पुढे भरपूर काम आहे. बाळासाहेब सहकार्य करतील. आणि आताचं जे आहे श्री विठ्ठल पंढरपूरचं चलो हा नारा लावल्यामुळं शासन हादरल्या पाहिजे, शासनानं बाजू घेतली पाहिजे. म्हणून बाळासाहेबांनी कट्टर भूमिका घेतली आणि 31 तारखेला वंचित बहुजनचे सगळे कार्यकर्ते, युवा अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष हे सगळे येतील आणि त्याच्यानंतर लाखोच्या संख्येनं तिथं हजर राहतील. बाळासाहेब कुटुंबातील आम्ही त्यांच्यासोबत राहतील. आणि म्हणून बाळासाहेबांचं महत्त्व असं आहे, महाराष्ट्रातच नाही तर भारतात नाही जगात त्यांचं कौतुक केलं. जेवढं कार्य केलं तेवढं कमी आहे. प्रत्येकाला त्यांनी न्याय दिला वंचिताला, ही लोकांनी विसरू नये. जय रामकृष्ण. मी वारकरी साहित्य परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष व
राष्ट्रीय संत सुरक्षा वारकरी प्रकोष्ठ सोलापूर मंत्री व अखिल भाविक मंडळ पश्चिम महाराष्ट्र सदस्य यांच्या वतीने विश्व वारकरी सेना व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन याच्यामध्ये आपण सर्व वारकरी बंधू येत्या 31 तारखेला सकाळी 8 वाजता सगळ्यांनी पंढरपुरामध्ये उपस्थित राहावं एवढी मी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो. जय जय रामकृष्ण हरी.